तर तिकडे नागपुरात अद्यापही हजारो कार्यकर्ते मुक्काम ठोकून बसलेत। बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे आंदोलनकर्त्यांचं लक्ष आहे। बच्चू कडू यांच्या आदेशाची ते कार्यकर्ते वाट बघतायत। बच्चू कडू यांचा आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। राज्यभरातील शेतकरी अद्यापही नागपुरात ठाण मांडून बसलेत। बच्चू कडू व त्यांचं शिष्टमंडळ नागपूरवरून मुंबईत गेलं। रात्री 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे। कर्जमाफीबाबत बैठकीमध्ये मुख्यमंत्री काय बोलतात, काय भूमिका घेतात यावर बच्चू कडू आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। याबाबत प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू जंबजार यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहात यांनी। माझ्यासोबत प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू जंबजार तर एकंदरीत काय सांगणार आहेत, नेतृत्वाची काय भूमिका असणार? मुंबईमध्ये सिस्टमला तुमचं गेलेलं मात्र हजारो कार्यकर्ते अद्यापही नागपुरामध्येच आहे, काय सांगणार? विषय असा आहे की काल ज्याप्रमाणे आपल्याला न्यायालयाची नोटीस आली आणि त्यांनी आपल्याला तिथं बसणं नाकारलं आणि म्हणून न्यायालयाचा मान राखून आपण स्वतःला अटक करण्यासाठी तिथं गेलो होतो। परंतु तेव्हा शासनानं आपले प्रतिनिधी पाठवले, 2 मंत्री तिथं पाठवले आणि त्यांनी आपल्याला निमंत्रित केलं की आम्ही याच्यावर चर्चा करण्यासाठी सकारात्मक आहोत आणि कोणतीही तोडगा काढायचा असेल, कोणताही बाजू मांडायची असेल त्यासाठी चर्चा ही महत्त्वाची असते। म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी तिथं आपसात चर्चा केली आणि ठरवलं की उद्या आपण गेलो पाहिजे। तातडीनं मुख्यमंत्री महोदयांनी आज मीटिंग लावली आहे। मीटिंग झाल्यानंतर त्यात काय निर्णय होतो त्यावर पुढची भूमिका अवलंबून आहे आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं आपले काही कार्यकर्ते जे इथं थांबले आहेत ते बहुच्या आणि आमच्या सर्व नेत्यांच्या भूमिकेची वाट पाहत आहेत। कर्जमुक्तीच्या बाबतीत मुख्यमंत्री काय बोलतात यावर पुढची दिशा अवलंबून आहे। राज्यभरातील हजारोच्या संख्येने नागपूरमध्ये आलेले आहेत। अद्यापही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते ठिकठिकाणी या ठिकाणी विखुरलेले असताना या ठिकाणी दिसून येत आहेत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।